श्री स्वामी समर्थ. वेलूप्रभू महाराजांचा गर्वभंग. वेलूप्रभू नावाचा पेटिकापुरात एक गर्विष्ठ राजा होता. त्याने अहंकाराने श्रीपादांना दर्शनाला येण्याची आज्ञा केली. श्रीपाद म्हणाले, मी समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे, मी जाणार नाही. तेव्हा रागाने माझ्या आज्ञेचे श्रीपाद कसे उल्लंघन करतात ते पाहतो, असे राजाने म्हणताच राजा बेशुद्ध झाला. त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे त्याला नरकयातना होऊ लागल्या. तेव्हा राजाने विद्वान ब्राह्मणांकडून दत्तपुराणाचे पारायण सुरू केले. परंतु त्रास अधिकच वाढत गेला. राजकन्या भूतबाधेने पीडित झाली. राजपुरोहिताचीही सुद्धा दयनीय अवस्था झाली. पारायणासाठी निवडलेल्या ब्राह्मणांना घरी भूत दिसत. सारे काही विपरीतच घडत होते. तेव्हा महाराज राजपुरोहित व ब्राह्मणास घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेले व क्षमायाचना केली. श्रीपादांनी त्यांना उदार अंतकरणाने क्षमा केली व म्हणाले, या सृष्टीत प्रत्येकजण सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सेवकाला जास्तीत जास्त फळ देतो. मी जीवांच्या उद्धाराकरता श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात अवतरतो व पुढील नरसिंह सरस्वती अवतारात गंधर्वपूर क्षेत्री भूतप्रेतांची या योनीतून सुटका करीन. संपत्ती ही सत्यमार्गाने मिळवलेली असावी. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन अंतर्भावाने श्रीपाद श्रीवल्लभ दत्त दिगंबर अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करीन. श्री दत्तप्रभू स्वतःच श्रीपाद श्रीवल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव. स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.